असं आपण म्हणतो उगा स्ट्रेस घेऊ नका, हे करू नका, तू रांगोळी काढतोस, तू पेंटिंग करतोस, अजून तिथपर्यंत एआयची आली नाहीये. एआयचा प्रॉब्लेम आलाय कोणाला, जसं की फॉर एक्झाम्पल कोणी इलस्ट्रेटर आहे, जसं आपला मित्र उदय मोहिते, तो तर एक्झॅक्टली तसंच काम करतो जे एका क्लिकवरती होतंय, तो बेबी तास त्याच्यावर घालवतोय, बरोबर. त्याच्यासारखा माणूस ज्याचं कामच डिजिटली आहे, जे आता फॉर एक्झाम्पल आपण जिमली पकडून अजून 100 असे ट्रेंड्स येतील, ठीक आहे, तर मग त्याच्यासारखा माणूस ज्याचं पोट, त्याचं फुल टाइम प्रोफेशन त्याच्यावर आहे, त्याला तर खतरा आहे ना. त्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं किती एआयने त्याचं कॉपी केलं किंवा त्याच्यासारखं सिमिलर जरी बनवलं तरी तो एआयच्या थोडा पुढेच असेल, कारण तो रोज त्याच्या कामात अपडेट करतोय स्वतःला. त्याचं काम आपण किती वर्षाचं काम 10 वर्ष बघतोय. आपण जर त्याचा पूर्ण पोर्टफोलिओ पाहिला तर आपल्याला फरक कळतो की याचं काम किती प्रोग्रेस झालंय. मला असं वाटतं की तो एआयच्या पुढेच असेल, कारण तो त्याच्या कामात चेंजेस करतोय ना. एआयला वेळ लागतोय ते करायला, आणि आपण एआयचं बाजूलाच ठेवू. त्याचं जेव्हा काम त्याने इंस्टाग्रामवर टाकायला सुरुवात केली तेव्हा 50 लोकांनी त्याच्यासारखं काम करायला सुरुवात केली होती. ते पण तर आहेच ना. मग त्या लोकांना पण तर कामं मिळत होती ना त्याच्यासारखं पण आहे, म्हणून डिमांड होती, म्हणून नाव झालं ना.